हाय, हॅलो, नमस्कार. कशात सर्वजण मस्त आणि मजेतच असाल. मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आज तसं ना सुट्टीचा दिवस आहे आणि म्हणजे माझी पार्सल कशी जातात, आज जातात, परत मी उद्या नाही पाठवत, परवा दिवशी सकाळी लगेचच जातात. म्हणजे आज सकाळी जातात, परवा सकाळी जातात, अशी एक दिवसाचा गॅपमध्ये. आणि मला खरंच म्हणजे आज ज्या ऑर्डर येतात ना, तर ते मी उद्या पाठवते. उद्या ज्या ऑर्डर येतात ना, तर मी परवा पाठवते. हे असं असतं माझं. आणि तरीसुद्धा मला म्हणजे इतका छान रिस्पॉन्स येतो ना, भरपूर बुकिंग होते. म्हणजे सण वगैरे आले ना, तर खूप जास्त प्रेम मिळतं. आणि यावेळेससुद्धा वटपौर्णिमेच्या ह्याच्यामध्ये ना, खूप भारी प्रतिसाद, खूप भारी, म्हणजे मलाच विश्वास होत नव्हता, की माझी कालची एवढी पार्सल आहेत. खरंच विश्वास होत नव्हता. आणि मेन गोष्ट म्हणजे याच्यामध्ये ड्रेसची फक्त 2 का 3च आहेत. कारण मी ड्रेसचं लगेच बुकिंग घ्यायचं सोडलं होतं ना, त्याच्यामुळे ड्रेसचे इतके नाही आहे. 2 का 3च पार्सल ड्रेसचे आहेत. बाकी सगळे पार्सल ना साड्यांचे आहेत. आणि छोटे-छोटे जे दिसत आहेत ना, मग ते ब्लाउज पीसचे आहेत. सगळे ब्लाउज पीस संपले. इव्हन म्हणजे सगळेच. आता मला नाही म्हणावं लागतंय. पोपटाचेच फक्त 2 का 1 का 2 पीस बाकी आहे, तर सगळे संपलेले आहेत. खूप भारी वाटते. आणि सगळं आता पार्सल म्हणलं पॅक करून घ्यावी साहेबाकडून. कारण साहेब असले ना, पटापट माझं पॅकिंग होतं. नाहीतर मला ॲड्रेस लिहायचा इतका कंटाळा येतो. का मला आता लॅपटॉप घ्यायचा आहे. आणि मग लॅपटॉप घेतला की मग लेबल प्रिंट मशीन पण घेणार आहे. कारण आता विश्वास झाला आहे की बाबा आपलं कंटिन्यू चालेल म्हणून. म्हणजे आधी मला वाटायचं की आपलं कंटिन्यू चालतं आहे की नाही, मग लेबल प्रिंटची मशीन घ्यावी की नको, आणि असं वाटायचं. त्यामुळं थोडंसं भीती वाटत होती. पण आत्ता म्हटलं घेऊन टाकूया, कारण आता चालतं आहे बऱ्यापैकी ठीक. आणि ठीकच चालेल पुढेही. आणि बाहेर जाऊन लेबल काढायचं काही नाही, पण एवढा टाईमच नाही किंवा एवढं लांब जावं लागतं ना चालत. मग मला वैताग येतो. त्यापेक्षा ती हाताने ॲड्रेस लिहिलेलं मला वाटतं बरं आहे. चला पटकन लिहून घेऊया. तर आता सगळे इथं मी पॅकिंग करून घेतले. चला आता मस्त पिशवी बांधून ठेवते. आणि साहेब आहे तोपर्यंत साहेबाला म्हणते देऊन या, म्हणजे पटकन उद्या ते लोकं पाठवून देतात. नाहीतर मग गव्हर्नमेंटचं काम म्हटलं की नाही, थोडं हळूहळू सावकाश असतं. त्याच्यामुळे जे उद्या आपल्याला करायचं ना, ते आपल्याला आदल्या दिवशी करून द्यावं लागतंय. तर फायनली आता वाजलेत बघा 4. आणि आज रविवार आहे, सुट्टी आहे. आणि त्या बाबाने माझे पैसे दिलेले आहेत. म्हणजे त्याने सोमवारी सांगितलं होतं, पण त्याने रविवारीच दिलेले आहे. तुम्हाला दाखवते. हे बघा, हे बघा, 10,000 रुपये त्याने मला पाठवले आहेत. आणि मला डाऊट आहे की हे त्याने दुसऱ्या कोणाकडून घेऊन मला पाठवलेत. म्हणजे दुसऱ्या कुणाकडून तरी फ्रॉड करून मला पाठवलेत. तर GPayमध्ये त्या समोरचे ज्याने पाठवले त्याचा नंबर आलेला आहे. तर मी त्यांना कॉल करून बघणार आहे की तुम्ही काय साड्याची ऑर्डर केली होती का वगैरे, असं काय विचारणार आहे. पण आता नाही, आता उद्या विचारेन. कारण त्यानं बाकीची अमाऊंट जी काही 17,550 उरली, तर ते म्हटलं आहे उद्या इव्हिनिंगला देतो म्हटलं आहे, टुमारो इव्हिनिंग. तर बघूयात आता कन्फर्म देतोय का काय. पण आता तर त्याने म्हणजे 10,000 रुपये दिलेत. आणि खूप जण मला डिटेल्स मागताय तुम्ही, तर मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची यूट्यूबचे जी चॅनल आहे त्याची लिंक दिलेली आहे. आणि मला ह्याचं अकाउंट बंदच पडायला हवं आहे. त्याने माझे पैसे देऊन बंदच पडायला हवं आहे पूर्णपणे. तर पण इंस्टाग्रामचं मला तुम्हाला लिंक ID देता आला नाही, कारण हा त्याचा ID होता बघा, हा वाला. आणि तो ID आता नाही आहे इंस्टाग्रामला. म्हणजे त्याने स्वतःचं अकाउंट डिलीट केलेलं आहे. मी इतकं शोधलं, तुम्हाला कमेंट डिस्क्रिप्शनमध्ये टाकायचं होतं म्हणून इतकं शोधलं. आणि त्याचं नाव वगैरे बरेच जण म्हणतात टाक. तर नाव टाकून काही नाही, आपल्याला नावाशी काही त्याच्या घेणं देणं नाही. आपल्याला फक्त त्याचा ID जे चॅनल आहे तो घालवायचा आहे. कारण लोक हे बघा, इथे इतक्या त्याने सुंदर सुंदर गडवाळ साड्यांची व्हिडिओ टाकले होते की म्हणजे लोक इतकी वाटत आहे किती छान, किती रिअल, कसली भारी क्वालिटी, हे सर्व बघून ऑर्डर करतायत. त्यामुळं हे बघा इथं पूर्ण त्यानं इतकी भारी त्याची ती वेबसाईट करून ठेवली होती. आणि कालपर्यंत होती, मी काल दुपारी चेक केलं होतं. आणि आज मी तुम्हाला लिंक द्यायला गेली तर नव्हतंच. हे बघा, नशीब आमचं किती चांगलं की आम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढला होता. नाहीतर मला तुम्ही एडिट काढला असते की खरंच त्याचा इन्स्टा ID आहे का वगैरे. हे बघा त्याचं इन्स्टा, त्याने ID लिहिलं आहे काय तुम्हाला सांगते. #ऑनलाईन होलसेल शॉप ऑल, आणि काय ऑल ऑफ सारीज अवेलेबल. तिथं कॉन्टॅक्ट नंबर 2-2 दिलेत. आणि काय लोकेशन पण टाकलं आहे त्याने तिथं, ठीक आहे. एवढंच नाही तर त्याने हॅशटॅग टाकून ना एवढे सगळे हायलाईट्स पण बनवून ठेवलेले आहेत. म्हणजे आपले हायलाईट जे इंस्टाग्रामचे पॉईंट असतात ते आपण इथं हायलाईट करून ठेवतो, ते पण त्याने केलेले आहेत बघा. आणि इतकं आणि 39,000 फॉलोअर्स आहेत त्याचे, पण कमी नाही आहेत. आणि या सगळ्या लोकांनी त्याला गडवाळ साडीसाठीच फॉलो केलं असणार. पण त्याने हे डिलीट केलं माझ्या एका व्हिडिओमधून.
माझ्या एका व्हिडिओमधून, कारण मी मेन्शन केलं होतं त्याला कालच्या व्हिडिओला, पण त्याला माझं आता दिसतच नाही तिथं मेन्शनमध्ये काहीच. त्याच्यामुळे त्यानं भिवून ते माझं त्याचं स्वतःचं इन्स्टा ID डिलीट केलेला आहे, नाही दिसत आहे. पण यूट्यूबचं अकाउंट अजून दिसतंय. तुम्ही डिस्क्रिप्शन कालच्या व्हिडिओ चेक केले असेल, तुम्हाला दिसेल की यूट्यूबचं अकाउंट त्याचं अजून दिसत आहे आपल्याला. हे बघा, मी दाखवते तुम्हाला. हे नाही तर कामाची टेक्स्टाईल म्हणून असे खूप सारे आहेत. तर मला तर आता यूट्यूबचं पण दिसत नाही आहे. याने बहुतेक डिलीट केलं असावं यूट्यूबचं पण. हे बघा, नाही दिसत. मी तुम्हाला लिंक दिली होती कालच्या व्हिडिओमध्ये, पण आत्ता नाही दिसत आहे हे पेज. पण नीट चेक करूया की दिसतंय का. नाहीच. हो, आता अजून थोडं स्क्रॉल करूया. नाही दिसत आहे, काहीच दिसत नाही. म्हणजे त्याने यूट्यूबचं पण त्याने एका व्हिडिओला, म्हणजे मी फक्त एवढं एक थोडासाच आवाज उठवला तर ही अवस्था आहे. माझ्या आधीच जर कोणी आवाज उठवला असता तर एवढ्या सगळ्या लोकांचे पैसे गेले नसते असं मला वाटतंय. मी एकदा ना माझ्या ह्याच्यामधली लिंक पण चेक करते माझ्या व्हिडिओच्या खालची. तर आहे अजून यूट्यूबचं आहे, सापडत नव्हतं. हे बघा, यूट्यूबचं आहे अजून याचं इथं. माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये गेलात ना, तुम्हाला त्याची लिंक भेटेल. त्याने इतके छान व्हिडिओ, इतके भारी व्हिडिओ टाकलेत ना, आणि सगळ्या अर्ध्यापेक्षा जास्त मराठीचं ॲक्टर्स टाकल्यात त्याने. हे बघा, मराठीचे ॲक्टर्सचे व्हिडिओ कॉपी करून टाकलेले आहेत. कदाचित त्यांची आधी असेलही चांगलं चालत असेल, भेटतही असतील गडवाळ साड्या, पण मी फ्रॉड करायचं त्यांच्या नंतर डोक्यात आला असणार आहे मला असं वाटतंय. कारण ही सगळे व्हिडिओत बघा, एवढे व्हिडिओ टाकलेले आहेत. 1000 फॉलोअर्स पण आहेत त्यांचे, सबस्क्रायबर्स अजून तरी आहे यूट्यूबला. तर पटापट जावा आणि रिपोर्ट मारा, हे सुद्धा गेलंच पाहिजे काय. तर मी म्हटलं चला दूध तापून ठेवूया, कारण खराब होईल म्हणून गेली फ्रीजला बघायला. 4:30 वाजून गेलेत आता, आणि दूध याच्यामध्येच आहे. एवढंच नाही तर केळी पण याच्यामध्येच आहेत. म्हणजे आता केळी पण आम्ही कंटिन्यू मंथली म्हणजे चालू केले आता रोज डेलीच. त्याच्यामुळे केळी आणि दुधाचं आम्ही आता म्हणजे हेच दिले, डायरेक्ट मंथली पैसे द्यायचं. तर मला भीती वाटते की नसेल दुधाचं नुसतंच दही नाही तर ते पनीर करायच्या लेवलचं दूध झालंय बघा, कसलं खराब झालंय. मला आज कळलंच नाही, कदाचित मी आज लेट उठली त्याच्यामुळे लवकर येऊन गेलाय. मी उठायच्या आधीच काय माहिती दूधवाला, कारण आवाज आलाच नव्हता मला याचा. आणि चहा पण प्यायचं सोडलंय, सकाळचाही सोडलाय आणि संध्याकाळचाही सोडलाय. कोल्ड कॉफी किंवा मग दूध झोपताना असं पितोय. त्याच्यामुळे 1 लिटर दूध आहे माझं, कंटिन्यू 1 लिटर दूध असतं. तर आता माझं काही खरं नाही. रुद्रच्या पप्पाने बघितलं तर त्याच्यामुळं न सांगता आपलं गपचूप उठा आणि गपचूप राहू द्या मॅटर आजच्या दिवस. असं आहे. दूध अजून त्यात वाढलंय, आधी 60ला भेटत होतं, आता त्यांनी 62 रुपये लिटर केलंय. तर काय खरं नाही, आता मला भीती वाटायला लागली. आणि बंद केलाय चहा आता मी पूर्ण. तर बघूयात आता माझ्या डोळ्यावर काय इफेक्ट पडतोय चहा बंद केलेल्याचा, काय फरक पडतोय का वगैरे. काल मला डोकं दुखलं 2-3 दिवस, पण आज एवढं काही वाटलं नाही बिना चहाचं. आणि थोडा दिवस वाटेल, पण थोडी सवय झाली ना काहीच नाही वाटणार असं मला माहित आहे. थोड्या दिवस आपल्याला सवय होईपर्यंत डोकं दुख हे हो ते हो सगळं होणार. कसं वाटतंय ऋदू? एकदम मस्त वाटतंय. कसा वाटतोय ऋदू? पप्पाला कसा वाटतोय चष्मा? तुला कशाला पाहिजे? कशाला? नाही नाही नाही, तुला तो वाला घे, 50-60 रुपये वाला. छान वाटतोय, पण घरचा आहे ना तो आधी घालायचा मग दुसरा. माझा नवरा आहे तर शॉक झाला रेट बघून. नाही, एवढे चांगले टी शर्ट होते असतात रेडीमेड 1,500 पर्यंत, तर नसतात घ्यायचे. आता बघा एक खर्च. आणि आता या माणसाला वाटतंय की खूप जास्त महाग आहे ते कपडे. 600 रुपये मीटर आहे फॅब्रिक, 600 रुपये मीटर. थक गया? क्या लेना है? क्या लेना है? शर्ट पैंट ले लेना. क्यों? हाँ,
तर आमच्या रुद्राची गाडी गावाकडे गेल्यानंतर तुटली होती. म्हणजे तो खेळणीसुद्धा सोबतच घेऊन गावाला जातो आणि तुटली होती. आता एक गावाकडे म्हटलं की एवढी सारी मुलं तर ते राहणं शक्यच नाही. पण तिथं त्याने प्रॉमिस करून घेतलं होतं की नाही मला पाहिजे म्हणून मी Meeshoवरून मागवली होती. 400 450 का 500ची होती. पण मला तिची एवढी काही क्वालिटी खास वाटली नाही. आणि मागच्या वेळी जी होती ना, ती ना काकीने त्याच्या गिफ्ट दिली होती. लय म्हणजे भरपूर स्ट्राँग होती ती गाडी आणि दमणला शक्यतो सगळं चांगलं भेटतं. म्हणजे खेळणी म्हणा काही पण. एवढं मोठं खेळण्याचं मार्केट आहे ना फक्त, की पाहिजे ते टॉयज घ्या त्याच्यातून. एवढे मस्त मस्त आहेत. आणि इकडे आम्हाला हे दुकान शोधायला इतका वेळ गेला ना, अक्षरशः मी तर थकायला लागली होती. म्हटलं रुद्र राहू दे. परत ते ऑनलाईनवालीच ऑर्डर करू. पण शेवटी जाताना आम्हाला हे शॉप सापडलं म्हणून बरं झालं. ये पानी मार रहा है पीछे। पलटी दिखाएगी। अरे थी ना, यही थी इसके पास, बस वो स्मोक में आ रहा था। छोटी ती बारकी. ए, इकडे माझं पोरगा सिंगल पुरी सेवपुरी खाते. मी सिंगल पाणीपुरी खाल्ली आणि हा माणूस पाणीपुरी पण खातो मी शेवपुरी पण. ऐ खावं लागतंय, कळलं का? असं खावं लागतं मोठं व्हायचं असलं की. ते असं आमच्यासारखं नाही खायचं. याच्यासारखं माझ्यासारखं. माझे का पाणीपुरीमध्ये झालं, त्याच्या सेवपुरीमध्ये झालं. ओ भाई खाई तो करो. छान लागतंय. मग नको टाकू ना, मला नाही आवडत टोमॅटो केचप. हा कसं तोंड झालं बघ गोळा खाऊन, सगळं लाल लाल लाल. माहित आहे, आत्ताच आम्ही पाणीपुरी, गोळा, शेवपुरी अमुक अमुक खाल्लं. माझ्या पोटात तितकुसा बी जागा नाही. त्यांचं म्हणणं आहे गरम गरम आहे तोपर्यंत खाऊन घे. हे दोघं काय पण खातात, मला भूकच नाही लागत. मला प्रॉब्लेम हाच कळत नाही, मला भूक का नाही लागत. काय नाही औषध दिवसात तर हा प्रॉब्लेम आहे आमच्यात. किती पण असेल ना तरी उरलं सुरलं लावा बघा. भात आहे ते असू दे असू दे असू दे.